हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती. ज्योतीकडून पाकिस्तानबद्दल गुणगान. भारतासाठी अंडरकव्हर एजंट म्हणून काम करणाऱ्यांबाबत पाकिस्तानच्या ISI कडून ज्योतीकडे विचारणा. व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्यानं पर्दाफाश. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशकडून पैसे आणि लग्नाचं आमिष. गद्दार हेर गजालाचा कबुलीनामा. तर भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशकडून कमिशन. गद्दार यामीनची माहिती. अटक करण्यात आलेला हेर नोमानच्या मोबाईलमध्ये 70 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर्स. तर देवेंद्र सिंग ढिल्लोकडे पाकिस्तानच्या विकीकडून भारतीय सिमची मागणी. शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला हे जगाला सांगा. परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन. भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला प्रमोशन. असीम आता फील्ड मार्शल. ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीकेचा स्ट्राईक. असीम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा फोटो. तर मंत्री गिरिराज यांच्याकडून चीनी बनावटीच्या पाकिस्तानी मिसाईलची उपमा. ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा मदरशात शिकवणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. मदरशांच्या पाठ्यपुस्तकात ऑपरेशन सिंदूरचा धडा. उघड नाराजी बोलून दाखवणाऱ्या छगन भुजबळांना अखेर मंत्रीपद. राजभवनात शपथविधी संपन्न. कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता शिगेला. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. 70,000 कोटींची गुंतवणूक. झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग. वाघोलीजवळ होर्डिंग्स कोसळलं. 7 ते 8 दुचाकींचं नुकसान. कल्याणमधील चिकणीपाडा परिसरात 4 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू. पुणे कोल्हापूरसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. तर पुढचे 4 ते 5 दिवस मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.